शास्त्री कारण अठराही पुराणे हरिसी गाते 18 पुराणे हरिसी गाते मंदोनी नवनीता कैसे गे अंता मंदोनी नवनीता कैसे गे अंता
वेदांत साधना वार श्रीकारण चहुवेद जान शाही शास्त्री कारण चहुवेद जान साई शास्त्र कारण चहुवेद जान साई शास्त्र कारण चहुवेद जान शाही शास्त्री कारण चहुवेद जान शाही शास्त्री कारण चहुवेद जान साई शास्त्र कारण चहुवेद जान साई शास्त्र कारण अठराही पुराणे हरिशी गाती अठराही पुराणे हरिशी गाती हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना अठराही पुराणे हरिसी गाती अठराही पुराणे हरिसी गाती हरिमुख मना हरिमुख मना हरिमुख मना हरिमुख मना चहुवेद जान शाही शास्त्री कारण चहुवेद जान शाही शास्त्री कारण चहुवेद जान साई शास्त्र कारण चहुवेद जान साई शास्त्र कारण अठराही पुराणे हरिशी गाती अठराही पुराणे हरिशी गाती हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना अठराही पुराणे हरिसी गाती अठराही पुराणे हरिसी गाती हरिमुख मना हरिमुख मना हरिमुख मना हरिमुख मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी आ आ आ
पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी आ पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे मंथोणी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग एक हरि आत्मा जीव शिव समा वाया तो दुर्गमान घाली मन ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठाला महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रथमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतानिया दुसरे चरणा संतानिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवो चित्ताशी आपोलिया चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 पुराणे हरिशी गाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानील संतांशी रंजवो चित्ताशी आपोलिया चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 पुराणे हरिशी गाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्रकरणी सूर असलेला परत डबल सुरू झालं वाटतं आपलं बरं धी शुद्धीकरण संस्कार शिबिर बुद्धी शुद्ध होणं नितांत गरजेचं आहे बुद्धीमध्ये कुठल्याही प्रकारचा संशय विपर्याय राहता कामा नये तर ती बुद्धी परमात्म स्वरूपापर्यंत जाते अशुद्ध बुद्धी जर असेल ना तर ती परमात्म स्वरूपाला जाणण्याला शक्य होत नाही अशुद्ध बुद्धी कोणाची असते अशी कल्पना करता येत नाही पण महाराजांनी चिंतन सांगून ठेवले तोंड भरो का विचारा अंतरी विषयाशी थारा असा जो व्यक्ती आहे ना त्याची बुद्धी अशुद्ध असते हे पक्क ध्यानात नियम महाराजांनी जो केला त्या नियमाला पर्याय नाही मग तो कीर्तनकार असेल मग तो प्रवचनकार असेल मग तो अनंत सुंदर कथाकार असेल मग तो सुंदर अशा प्रकारचा हो काय करणारा असेल तो भाग निराळा आंतरी विषयाशी थारा शब्दाचा अर्थ अत्यंत अशुद्ध बुद्धी आहे असा त्याचा अर्थ आहे विठाला हे अत्यंत स्थूलतेचं लक्षण सांगितलं अत्यंत स्थूल कमी करा आवाज अत्यंत स्थूल का विषयाचं चिंतन अंतःकरणामध्ये असलेली बुद्धी अशुद्ध असते याच्यात काही नवल नाहीये परमार्थाला लागलेला मनुष्य परमार्थ करून काही प्रवास केलाय आणि प्रवास केल्यानंतर त्याच्या अंतःकरणात जर एखादा संशय घुसला ना तर तो संशय जर निवृत्त झाला नाही ना तर ती बुद्धी सुद्धा अपसरण पावत असते अपसरण शब्दाचा अर्थ निकृष्टतेला प्राप्त होत असते खाली जात असते कुठे जाते खाली जाते किती खाली जाते इतके खाली जाते आमचे गुरुजी म्हणायचे लोह लोष्ट पाषाण कृमी कीटक इथपर्यंत जाऊन पोहोचतो कोणाची बुद्धी परमार्थाला लागला प्रयत्न केलाय आणि प्रयत्नानंतरही त्याच्या अंतःकरणामध्ये संशय आला आणि तो संशय निवृत्त करण्या एवढं त्याच्याकडं पुण्य नसेल
आणि ते निवृत्त करण्याकरता जर कोणी प्राप्त झालं नाही ना, तर मग मात्र त्याला हो जी विषयासक्त पुरुषाची स्थिती आहे ना, तीच यांनी गती प्राप्त करून घेऊन सुद्धा याला स्थिती तीच प्राप्त होत असते. विठाला म्हणून पारमार्थ करणाऱ्या माणसाच्या अंतःकरणामध्ये प्रमाण संशयाच्या निवृत्ती करता लिहिलेला जो अभंग तो आपण सेवेकरता घेतला. कशा करता? प्रमाण संशय. प्रमाण संशय शब्दाचा अर्थ शास्त्रामध्ये पुस्तकामध्ये त्याचं लिहिताना त्यांनी प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना आणि विपरीत भावना अशा क्रमाने लिहिलं. त्याचं चिंतन कोणी केलं नाही केलं मला माहिती नाही, पण गंमत अशी आहे, प्रमेय असंभावना म्हणजे प्रमाण संशय जर निवृत्त झाला नाही ना, तर तो प्रमेय संशय दृढ करत असतो. आणि प्रमेय संशय जर दृढ झाला ना, तर विपरीत भावना कधीही त्याची निवृत्त होत आणि शृंखला ही काय ही शृंखला आहे. म्हणून प्रमाण संशय निवृत्त करणारा महात्मा आपल्या जीवनात प्राप्त व्हावा, आणि झाला ना तर मात्र त्याच्या जीवनामध्ये भाग्य उदय आहे. आणि पहिला भाग्य उदय म्हणजे तो असतो विठाला. अण्णा आता जे चाललंय की नाही, प्रमाण संशय पक्का, प्रमाण संशय आपल्या असल्यामुळे अंतःकरणामध्ये प्रमेय संशय, आणि प्रमेय संशय असल्यामुळे विपरीत भावनेला लोक प्राप्त झालेले आहेत. वैचारिक जरूर झालेले आहेत, पण विचाराची गती कुणीकडे. परवा एक संगमनेरला कार्यक्रम झाला, मनूच्या चेहऱ्याला काळं फासण्याचा कार्यक्रम महिलांनी केला. तुम्ही बघितला असेल तो कार्यक्रम, ऐकलाय का? बघितलंय ना? मनूच्या चेहऱ्याला काळं कोणी फासलं? महिलांनी. सर्वात जास्त महिलाला सुरक्षित बनवणारा माणूस म्हणजे मनू आहे. कोणाला? कथा सांगतो तुम्हाला, छोटी कथा आहे, म्हणजे फार नाही सांगत मी. मनू आणि मनूची आई अत्यंत सुंदर, मनू आणि मनूची आई चालली होती. तिकडून एक बलदंड सुंदर पुरुष आला, त्याला ही मनूची आई पसंत पडली. त्यांनी लगेच त्या मनूच्या आईला प्रपोज केलं हल्लीच्या भाषेत, आणि ताबडतोब गेले आणि लगेच संभोग घेतला. लगेच कथा आहे बरं काही. मनू उद्विग्न झाला, माझी आई मला सोडून या परपुरुषाबरोबर अगदी आणि अत्यंत रममाण झाली. हा जो निषिद्ध विषय आहे ना, याला कुठेतरी विधी प्राप्त झाला पाहिजे, विधी. आणि मग मनूनी स्मृती लिहिली. तिथून पुढे काय लिहिली? की बाईनी असं वागू नये. तुम्हाला आवडतं का? असं आवडतं का? कोण्या बाईला, माणसाला कोणती बाई पसंत पडली की लगेच कोणी घेऊन जायचं कोणीकडे, आवडतंय का? हा? आणि हे ज्याला आवडतं ना त्याला मनू आवडत नाही. कोणाला आवडत नाही? हे ज्याला आवडतं ना त्याला मनू आवडत नाही. मनू शब्दाचा अर्थ काय? मनुत मानव. मनू पासून जो शब्द प्रयोग झाला विधियुक्त अंतःकरणाने वागण्याचा प्रयोग ना, त्याला म्हणायचं माणूस, म्हणजे मनू. विठाला तो आपला पूर्वज आहे. मनू कोण आहे? आपला पूर्वज आहे, आणि त्याच्यामुळे आपण मानव आहोत. आणि त्यांनी विधी लिहिला. काय लिहिला? एका स्त्रीना एका पुरुषाबरोबर स्थिर राहावं, वेदाने प्रतिपादन केलेल्या गोष्टीला अत्यंत स्थूल सुंदर रूप दिलं, आणि पतिव्रता नावाची संकल्पना काढली. चांगली आहे का वाईट आहे मंडळी? तुमचं काय मत आहे? चांगली आहे का वाईट आहे? मनूने काढलेली ही पद्धत बरोबर आहे का चुकीची आहे? हा? चांगली नाही का? मग मनू ज्याला आवडत नाही तो का आवडत नाही? याला जे आवडतं ना, हे असलं आवडतं ना, निषिद्ध विचित्र आवडतं ना, त्याला मनू आवडत नाही. काय? मनूच्या काही गोष्टी तुमच्या कालाच्या मानाने त्यावेळेला तुम्हाला अधिक वाटल्या असतील, चुकीच्या वाटल्या असतील, पण आजच्या कालालाही काही गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. एका पुरुषाने एका स्त्री बरोबर राहावं,
एका स्त्रीने एकाच पुरुषाबरोबर आयुष्यभर राहावं, त्याच्यात एक तप निर्माण होतं आणि त्या तपाचं सामर्थ्य त्यांच्यापासून निर्माण झालेली प्रजा आहे ना, हो, ती आनंदी सुखी राहते. हे बरोबर का चुकीचं? हा, व्यभिचारातून निर्माण झालेल्याला कोण सन्मान देतं का? हा, किंवा एखादी स्त्री पती वारल्यानंतर व्यभिचार केला तर तिला कुंकू लावायला किंवा तिला कशाला बोलवतात का? याचा अर्थ म्हणून जे निर्माण केलं त्यातल्या चांगल्या गोष्टी लोकांना माहिती नाही येतात. आलं का लक्षात? आणि आता काय चाललंय, आता हल्ली तर इतके पाजे आणि नालायक लोक जन्माला आलेले आहेत की ते 10 जण एकत्र येतात, याची बायको त्याला, त्याची बायको त्याला, त्याची बायको त्याला, त्याची बायको त्याला, अशा पद्धतीचं हे मनूच्या विरुद्ध वर्तन करतात. म्हणून मनू आवडत नाही आणि मनूच्या चेहऱ्याला काळं फासतात. याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाहीये. विठाला अर्थात मनू एक उदाहरण सांगितलं मी. मनू काय सांगितलं तुम्हाला? उदाहरण सांगितलं की मनू हा संपूर्ण जगाला विधी लावणार आहे. माणूस कोण आहे तो? मनू कोण व्यक्ती आहे की देवानी ज्याचं नाव घेतलं. कोणी घेतलं? देवानी. देवानी कुठे? 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानाची परंपरा प्रतिपादन केली. बरं का अण्णा, काय केली? ज्ञानाची परंपरा प्रतिपादन केली की हे जे तुला सांगतोय ना अर्जुना ज्ञान, ते मी कोणाकोणाला सांगितलं. इमम विवस्वते योगम प्रोक्तवान हमव्ययम. पुढं काय? विवस्वान मनवे प्राह मनु रिक्ष्वा कवे ब्रवीत. मनु इक्ष्वा नंतर कवी नंतर राजे, अशा प्रकारचा क्रम. हो, याच्यात नाव घेताना देवानी जाणीवपूर्वक कोणाचं घेतलं? मनूचं घेतलं. बरं का? इमम विवस्वते. विवस्वान म्हणजे कोण आहे? सूर्य. सूर्याला ज्ञान सांगितलं मी. अर्जुनाने विचारलं सुद्धा, हे देवा तुझ्या बापाला सुद्धा सूर्य माहिती नाही, तू अर्जुनाची भाषा आहे ती प्रेमाची. वडीला ठाऊवे नाही. काय म्हणतो अर्जुन? तुझ्या बापाला सुद्धा माहिती नाही, तो कधी जन्माला, आणि तू सांगतो मला शहाणपणा. जे त्याचं भाष्य आहे अधिक आगाव आपलं, पण अर्जुनाची प्रेमाची भाषा आहे. मेहुण्याला बोललाय, मित्राला, सख्याला बोललाय. कोण? अर्जुन. तुझ्या बापाला तरी माहिती आहे का रे तो कधी जन्माला आला? आणि तू सांगतो पण बाबा तुझं काय सांगता येत नाही, तुझं काय कळत, ते बी चिन्हेनीचे देवा तुझे चरित्र, तुझं काय चरित्र कळत नाही. लगेच त्यांनी सारवासारव केले अर्जुनाने की मनूला तू विवस्वान म्हणजे सूर्याला सांगितलंस. सूर्याने कोणाला सांगितलं? विवस्वते मनवे प्राह इमम विवस्वते योगम प्रोक्तवान हमव्ययम. पुढं काय? विवस्वान मनवे, विवस्वताला सांगितलं, विवस्वताने मनूला सांगितलं आणि मनूनी विश्वाकुला सांगितलं आणि नंतर मग राजे. याचा अर्थ ज्ञाना ईश्वराच्या ज्ञानाचा परिपूर्ण अधिकारी म्हणजे कोण आहे? मनू. आता लोकांच्या डोक्यामध्ये ब्राह्मण म्हणजे मनू आणि मनू म्हणजे ब्राह्मण असं बसलेलं आहे. अजिबात नाहीये, अजिबात संबंध नाहीये, अजिबात संबंध नाही. याच्यावर मानवा करता जे अत्यंत सुव्यवस्थित विधी ज्यांनी लिहून ठेवला ना त्याला म्हणायचं मनू. विठाला काय खटकतंय त्याचं खटकताना एकच खटकतंय. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे खटकतंय. काय खटकतंय? हो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे खटकतंय. हे खटकायचं कारण नाही. म्हणून एक असं लिहिलंय की ब्राह्मण म्हणजे मस्तक, क्षत्रिय म्हणजे छाती, कंबर म्हणजे वैश्य आणि पाय म्हणजे. एका माणसामध्ये 3 गोष्टी आहे की नाही? तुम्ही डोक्याने समजून घेता का छातीने समजून घेता? हा, कोणी कोणाला बोलायला लागलं, हो कळलं का? आहे, हो मला तेवढं डोकं आहे, याचा अर्थ ब्राह्मण. हो काय हिम्मत आहे तुझी, तू काय सांगायला? अरे छाती आहे, छाती क्षत्रियाची. काय बोलतो? छाती म्हणजे तू काय झालं त्यावेळेला? क्षत्रिय झाला. हो, आणि व्यवसाय, व्यवसाय म्हणजे हे जे आहे का नाही, व्यवसायात सगळं व्यवसाय, पचनक्रिया वगैरे हे जे आहे सगळं करायचं आणि घाण घाण टाकून द्यायचं आणि चांगलं चांगलं घ्यायचं. आलं का लक्षात? काय
हो पचतंय का? पचतंय. लोक म्हणतात पचतंय का? हो चांगलं पचणारे माणसं आहेत आम्ही चांगलं खाणारे लोक. याचा अर्थ तुमचा व्यवसाय उत्तम, म्हणजे तिसरी गोष्ट झाली. चौथी गोष्ट कर्म पाय. ज्ञानोबारांनी ही गोष्ट सांगताना किती सुंदर लिहिली पहा. विठाला आवडायचे वृत्ती किरटी, आधी मनवनी चिवठी, मग वाचा दिठी कराशी ये क्रियेला येतं. क्रियेला केव्हा येतं? जेव्हा आतमध्ये बुद्धी त्याचा निर्णय देते. काय करते? अमुक जागा घ्यावी का न घ्यावी, ती फायद्यात पडेल का तोट्यात पडेल असं बुद्धीना निर्णय दिल्याशिवाय तुम्ही क्रिया करता का? आहे की नाही? अमुक जागा घेतली, तिरकी आहे, हो ती व्याघ्रमुखी आहे, काय गाढवमुखी आहे का कशाच्या मुखी आहे, तो विचार करतो त्याचा. ही जागा घेतली तर आपलं घर खड्ड्यात जाईल, हो ही त्रिकोणी आहे, बरेच विचार आहे ना. हे बुद्धी निर्णय देते की नाही? हा मग बुद्धीना निर्णय दिल्याशिवाय तुम्ही वाचा तिठी करायच्या, म्हणजे क्रियेला येता का? क्रियेला येत नाही. याचा अर्थ क्रियेपर्यंत येण्याकरता बुद्धी सतेज लागते, आणि बुद्धी शब्दाचा अर्थ आहे ब्राह्मण. बुद्धी म्हणजे काय? ब्राह्मण. ख्यातीय धैर्य शब्दाचा अर्थ आहे क्षत्रिय. हो व्यवसाय आणि कर्म शब्दाचा अर्थ शरीरातले इंद्रिय हे क्रियावान आहेत बरं का. हो म्हणून त्याने सांगितलं हस्तस्य भूषणम किम अस्ति दानम अस्ति. हो दान ही क्रिया आहे. इकडून घ्यायचं तिकडं द्यायचं, इकडून घ्यायचं म्हणजे पुणे लुटायचं आणि मुंबई जेव घालायचे असा त्याचा अर्थ नाही. ते इकडं कमवायचं आणि इकडं खर्च करायचं. याचा अर्थ ही जी प्रक्रिया आहे ना आपल्या शरीरामध्ये, तर संपूर्ण एकाच शरीरामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र अशा प्रकारची प्रक्रिया आहे. तुम्ही पहा घर आहे ना, घर बांधलं. घर कशावर आधारित आहे? पायावर. पाया ज्याचा भक्कम त्याचं घर भक्कम. पाया भक्कम, भिंत भक्कम, नंतर त्याचं आढ भक्कम, नंतर त्याच्यावर टाकलेलं पत्रा किंवा काय असेल ते. हे पाया कोण आहे? तर सेवा ही पाया आहे. काय सेवा? काय आहे? पाया. म्हणून त्याला ज्ञानोबारांनी बोलताना म्हटले तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनिया. याचा अर्थ असा आहे की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे एकाच शरीरामध्ये आहे. हे पण म्हणून सांगितलं. हे लोकांच्या लक्षात येत नाही. विठाला म्हणू एक उदाहरण सांगितलं मी तुम्हाला बरं का. म्हणू एक उदाहरण सांगतोय, पण गंमत बघा काय होतं. प्रमेय संशय, जे प्रमेय संशय शब्दाचा अर्थ वेद आणि शास्त्र यांचा प्रतिपाद्य विषय काय याबद्दल असलेला संशय. वेदाच्या बाबतीत सुद्धा ह्या सगळ्या लोकांचं डोकं फिरलेलं आहे. म्हणूनच तर यांनी काय म्हटलं, आपले हरिभक्त परायण शरदरावजी पवार काय म्हटले? घुसखोर म्हटले आहे की नाही. हो आता घुसखोर कोण आणि घुसखोर कोण नाही हा भाग थोडासा फार चांगला चिंतनाला दिलाय त्यांनी लोकांना. ते काम सुरू करून देतात माणसाला. राहा खेळत, मोबाईलमध्ये खेळत राहा, गावात खेळत राहा, घरात खेळत राहा, राज्यात खेळत राहा. ते देतात एक एक काहीतरी पूट. तसं त्यांनी ते दिलं आणि परिणाम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याला उत्तर न देणं हेच उत्तर होतं खरं तर बरं का. विठाला विठाला हा जो विपर्यास आहे यांच्या अंतःकरणामध्ये हो का, त्याचं कारण प्रमाण संशय बलवान झाला. काय झाला? माझा मुद्दा कुठे? प्रमाण संशय बलवान झाला. आणि प्रमाण संशय बलवान झाला प्रमेय संशय पक्का होत राहतो. आणि प्रमेय संशय पक्का झाला ना की विपरीत भावनेतून मनुष्य निघत. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये प्रमाण संशय निवृत्त करणाऱ्या व्यक्तीची नितांत गरज असते. काय? आणि त्याच्याकरता भाग्य लागतं. काय लागतं त्याच्याकरता? हो उगीच नाही. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, निळोबाराय, निवृत्तीनाथापासून निळोबारायपर्यंत संत भेटीला भाग्य लागतं. संत भेटीला भाग्य लागतं. संत याच्यामुळे भेटतात. संतांनी कृपा याच्यामुळे केली. भाग्य 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 आहे की नाही.
भाग्याचा उदय ते जोडी भाग्य भाग्य भाग्याने संत भेटे. संत संत म्हणजे काय विषय? संत शब्दाचा अर्थ असा आहे, गुरु शब्दाचा अर्थ असा आहे की जो प्रमाण संशय निवृत्त करतो ना त्या व्यक्तीला संत म्हणायचे. काय प्रमाण संशय निवृत्त करतो म्हणजे काय? वेद शास्त्र आदी करून सैद्धांतिक भाव अंतःकरणामध्ये निर्माण, त्या सैद्धांतिक भावाच्या संबंधाने जो संशय निर्माण होतो ना ते निवृत्त करणारं व्यक्तित्व म्हणजे संत किंवा गुरु. त्याच्याकरता भाग्य लागत असतं. विठाला आणि याकरता कितीतरी अभंग येतं. महाराज जगद्गुरु तुकोबारांच्याकडे गेले, म्हटले आम्हाला देव पाहिजे, देव पाहिजे असा प्रश्न विचारल्यानंतर महाराजांनी त्यांना उत्तर देताना असं दिलं, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा ऐसा ज्याचा अनुभव लोकांनी प्रश्न काय विचारला? देवाचा पत्ता. महाराजांनी काय सांगितलं? ऐसा ज्याचा अनुभव. काय संबंध आहे? संबंध हा आहे की ते माणसाला धुवून पुसून निघायचंय का? नाही, मला वाटतं सांगायला आले की मी निघालो. मग विठाला मला संशय आला ना, म्हणलं या संशयात तुम्ही निघून जायचे. प्रमाण आता तुम्हाला कळणार नाही मी काय बोलतो, हे मला सगळं कळवून द्यायचंय. मी पुढे बोलल्यानंतर तुमच्या बरोबर लक्षात येणार आहे याच्याकरता हे बोलत होते हे. बरं, कीर्तन करणं इतकं सोपं पण नसतं, ध्यानात ठेवायचं. विठाला विठाला संबंध काय? संबंध असा आहे की अंतःकरणातल्या समग्र शंका संशय निवृत्त करणारं व्यक्तित्व केवळ आणि केवळ संत आहे. कोण आहे? संत आहेत, साधू आहेत, गुरु आहेत आणि जिवंत पुरुष लागतो त्याला. हे ध्यानात ठेवा. काय लागतो? जिवंत पुरुष लागतो. किंवा मग तुमची श्रद्धा ज्ञानोबा आदी करून आत्ताही जिवंत आहेत, त्यांनी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यावा एवढी तपश्चर्या करण्याची योग्यता असावी लागते. कधी कधी आमच्यासारख्याला प्रश्न निर्माण होतो. आम्ही बऱ्याच जणांची उत्तरं देतो, आम्हालाच कधी कधी एखादी शंका निर्माण होते. काय करायचं? काही करायचं नाही. मग त्याला काय करायचं? जायचं ज्ञानोबाच्या समाधीला जरा जोरात डोकं आपटायचं आणि मग ते रडायची गरज नाही, आपोआपच रडू येतं. समजलं नाही ना की आपोआपच रडतो माणूस. ज्ञानोबा 1-2 दिवसामध्ये ती गोष्ट सांगून टाकतात. कुठल्या तरी माणसाकडून, कुठल्या तरी व्यक्तीकडून, कुठल्या तरी हो येत नाहीत संशय, असा त्याचा अर्थ नाही. बरं, याचा अर्थ तुमची ताकद पाहिजे की ज्ञानोबारांनी समाधीतून कोणतरी माणूस पाठवून तुम्हाला संशय निवृत्त केला पाहिजे. एवढं तप केलं पाहिजे तुम्ही, एवढं समर्पण केलं पाहिजे. किंवा एखादा जिवंत महापुरुष त्याच्या समोर जाऊन बसायचं आणि प्रमाण संशय निवृत्त करायचं. शास्त्रामध्ये त्याचं लक्षण सांगताना सांगितलंय, प्रमाणची वेद वाक्य
ते जीव ब्रह्माक्य प्रतिपादक आहेत का जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करणारे. बरं, इथं असं शास्त्र आहे. इथं तसं नाही. इथं अभंगाचा समन्वय सांगताना मी तुम्हाला सांगतो, श्री संत ज्ञानोबाराने प्रमाण संशय निवृत्त करण्याकरता हा दुसरा अभंग लिहिला. पण लोकांच्या मस्तकामध्ये ऐकणाऱ्या प्रमाण संशय निर्माण झाला, हा जर पक्का राहिला तर परिणाम याचा प्रमेय संशय निर्माण होईल. आणि प्रमेय संशय जर निवृत्त झाला नाही तर विपरीत भावनेमध्ये जातील आणि या जीवाचं वाटोळ होईल. म्हणून तर श्री संत ज्ञानोबारांनी पहिला अभंग लिहिताना, पहिल्या अभंगातलं तिसरं चरण लिहिताना लोकांच्या डोक्यात आलेली प्रमाण संशय निवृत्त करण्याकरता दिलेलं उत्तर म्हणजे हा अभंग आहे. विठाला हरिपाठातला पहिला अभंग जवळपास सगळ्यांच्या पाठ आहे. देवाची द्वारी देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तीच्या हरिपाठ शब्दाचा अर्थ जवळपास लोकांना माहिती आहे. हरी रु हरती अज्ञानान हरती इथे हरिही, पाठ पठ्यती इथे पाठ. इथं बरेच शास्त्री आहेत. इथं 6 सांगितले. आमचे शेखर महाराज सुद्धा शास्त्रीच आहेत. शेखर महाराज शास्त्री, आचार्य शेखर महाराज शास्त्री. माझ्याकडून आजपासून त्यांना पत्र बहाल. विठाला पहिला अभंग ज्ञानोबारांनी लिहिला. देवाची हरिपाठ इतका किचकटीने इतका विचित्र आहे की एका शब्दाचा अर्थ लावला की दुसरा शब्द आडवा येतो, दुसऱ्या शब्दाचा अर्थ लावला की तिसरा शब्द आडवा येतो, तिसऱ्या शब्दाचा अर्थ लावला की 5वं वाक्य आडवं येतं. अशा पद्धतीचं अत्यंत विचित्र ग्रंथ म्हणजे हरिपाठ. आणि सगळेजण सगळ्यात सोपा हरिपाठ लिहिलं. बेटा वाचून बघ कसं कुणीकडून दूध पडतंय ते ध्यानात घे. अवघड आहे अतिशय. सगळे लोक हरिपाठ 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 म्हणजे काय? हरिपाठ देव म्हणजे काय नेमकं? देवाची द्वारी त्याच्यात देव शब्द आहे. देव म्हणजे काय? कोणता देव? कुठला देव? कसा देव? कुठं आहे तो? हा देव 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 म्हणजे नेमकं काय? देव शब्दाची व्याख्या करण्याकरता निदान एक कीर्तन करावं लागतं तर देव शब्दाची व्याख्या कमीत कमी बरं माझ्यासारख्या अडाणी माणसाला 1-2 कीर्तनाची गरज. चांगल्या विद्वानाला देव शब्दावरच तो 8, 10, 15, 20 दिवस कीर्तन. याचा अर्थ देव. द्वार म्हणजे काय नेमकं? द्वार शब्दाचा अर्थ देवळाला द्वार असतं का देवाला द्वार आहे? देवाचं द्वार का देवळाचं द्वार? द्वार शब्द कळाला ठीक आहे समजा. चला पुढे. उभा म्हणजे कसा? माणूस आडवा राहतो का? माणूस कसा राहतो?
उभाच असतो ना. हा, देवळाच्या द्वारात गेले तुम्ही काय करता, आडवं झोपता का? हो, दंडवत एकदा घालताना, ते बी दंडवत घालताना लोक जोरच काढतात. दंडवत दंडाबरी नाही बरं का, जोरच काढतात का, कपडे खाली लागू नये याची दक्षता घ्या. हे नेमकं उभा शब्दाचा अर्थ काय? देव. क्षण शब्दाचा अर्थ किती? क्षण म्हणजे प्रत्येक शब्द अत्यंत जटिल आणि सूत्रमय अशा स्वरूपाचा हा ग्रंथ आहे. विठाला हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा दोनदाच का लिहिलं, चारदा का लिहिलं, दोनदाच का लिहिलं आणि तीनदा का लिहिलं नाही? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. काही बिघडत नव्हतं. पुण्याची दोनदाच का लिहिलं? पहिल्यांदा लिहिण्यात काय भाव आहे, दुसऱ्यांदा लिहिण्यात काय भाव? अलग अलग. हर एक शब्द अत्यंत जटिल आणि सर्वश्रव्य आहे. कसा सर्वश्रव्य आहे? पामरांनी जर रटवला हरिपाठ, पाठ पाठ केला तर पामर विषय होतो. विषयाने जर रटवला तर विषय जिज्ञासू होतो आणि जिज्ञासूने रटवला तर तो मुक्त होत असतो. विठाला आणि मुक्ताने रटवला तर त्याचा आनंद उपभोग प्रतिबंध निवृत्तीद्वारा आनंद उपभोग होत असतो. हरिपाठाचं महत्व काय हे? म्हणून तर ज्ञानोबारांच्या वाङ्मय कल्पवृक्षाला लागलेलं अत्यंत रसाळ अमृतमय फळ म्हणजे शेवटचं अत्यंत छोट पण अत्यंत गोड म्हणजे हरिपाठ आहे. पहिला अभंग लिहिला महाराजांनी. लिहिता लिहिता तिसरं चरण लिहिलं. काय केलं? तिसरं चरण. महाराज तिसऱ्या चरणात काय म्हणतात? जीवे वेगुकारी, असोनी संसारी जीवे वेगुकारी, असोनी संसारी जीवे वेगुकारी, असोनी संसारी जीवे वेगुकारी. वेदशास्त्र उभारे बाया सदा, वेदशास्त्र उभारे बाया सदा, वेदशास्त्र उभारी बाया सदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तिसरं चरण लिहिलं आणि तिसरं चरण लिहिताना ज्ञानोबारांनी असं लिहिलं. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. संसारात आस पण जिव्हेला वेग दे. याला आपल्याला प्रमाण म्हणून देताना काय सांगितलं? वेद शास्त्र उभारी बाह्या सदा. प्रमाण म्हणून कोणाचं दिलं? वेद शास्त्र. वेदाने शास्त्राने तुम्हाला हात उभा करून सांगितले संसारात असा, पण काय करा? नामचिंतन करा, नामचिंतन करा, नामचिंतन. संसारात आहेत पण नामचिंतन करा असं प्रमाण म्हणून वेद आणि शास्त्राचं दिलं. आलं की लक्षात? आता वेद आणि शास्त्राचं नाव ऐकलं आणि लोकांच्या डोकामध्ये वेदशास्त्राच्या संबंधात संशय निर्माण. यालाच म्हणायचं प्रमाण संशय. विठाला काय संशय आला? हो म्हटले ज्ञानोबारायांनी वेदशास्त्र उभारी बाया सदा असं लिहिलं, पण वेदानी शास्त्रांनी आपल्याला काय केलं? प्रमाण म्हणून त्यांनी आपल्याला वेदशास्त्राचं दिलं आणि वेदशास्त्र आपल्याला पुष्टी देतात किंवा पाठिंबा देतात. तुम्ही म्हणा बरं का, हात वर करून पाठिंबा.
ठीक आहे ना? वेदाचा शास्त्राचा काय आहे तुम्हाला? तुम्ही हरिनाम घ्या, हो पाठिंबा आहे. पण लोकांच्या डोक्यात शंका आली की हे जे प्रमाण दिलं हे वेदशास्त्र स्वतः हरी गातात का नाही गात? काय आलं लक्षात? स्वतः हरी गातात की नाही गात? हो, ते गात नाहीत आणि आपल्याला मात्र गा म्हणून सांगतात, असं तर नाही ना. पाठिंब्यात दोन प्रकार असतात, एक आतला पाठिंबा आणि एक बाहेरचा पाठिंबा, आहे की नाही? आतला पाठिंबा शब्दाचा अर्थ 50% भ्रष्टाचारामध्ये जो हिस्सा त्याला म्हणायचं आतला पाठिंबा, आणि 30% जो तो म्हणा ना, एवढं काय त्याच्यात खरं आहे? काही खोटं? टक्केवारीवरून भांडणं चाललेत आता सध्या. हो, मी एक दिवशी गोष्ट सांगितली होती, म्हटलं दोघांनी एक कोंबडी पाडली, अर्ध जरा तीन न्याय कर. म्हटलं हल्ली 3 जणी एक कोंबडी खात. अन्न बरोबर का चुकीचं? हो. हे प्रशासन आणि शासनात असणारे लोक कोण खड्डे खांदायला गेलं सांगा बरं? आपलेच पैसे आहेत की नाही? त्या पोलिसाला इतक्या भारी भारी गाड्या आहेत, त्या हरामखोर काय करतात सांगा ना? वर आपल्याकडून भ्रष्टाचार करतात की नाही? पगार कुठून घेतात? पगार काय? गव्हर्नमेंट कुठून पैसे आणतात? आपला कर आहे की नाही? आपला कर, आपला कर तसा नाही दिला तर उपटून घेतात. कुणीकडून कसा येतील? जीएसटी कडून घेतील, कुणीकडून घेतील, घरावर घेतील, साबणीवर घेतील, कशावर घेतील सांगता येत नाही. आता पुढे चालून चालून रस्त्याने माणसं चालतात की नाही, त्याच्यावर सुद्धा कर लाव. या रस्त्याने तू इतक्या वेळेला गेलास, इतका कर भरावा लागेल भविष्यामध्ये, आहे की नाही? आणि पोलिस सुद्धा, तू या रस्त्याने जर अलीकडून चाललास 200 रुपये दे. एवढं भ्रष्टाचार, हे जातच लय बेकार आहे वस्तू. इतके हरामीत राहतात. बेस्ट म्हणजे पैसे कोणाचे जातात, तरी आपल्याला परेशान करून पैसे घेतात की नाही? आतला पाठिंब्याचं बाहेर पाठिंब्या करता सांगतो मी. मग आतला पाठिंबा आणि बाहेरचा पाठिंबा हे सत्य गोष्ट आहे. तुम्हाला वाईट वाटत असेल बोललेलं, पण सत्य का असत्य? सत्य ऐकायला तुम्ही काय एवढं कानपूस करता? सत्य मन मोकळेपणाने ऐका ना. सत्य हे तोंड उघडपणे सांगायचं असते. विठाला पूर्वी ज्यांची टक्केवारी कमी होती आता त्यांची वाढली. वाढली की नाही? वाढली की नाही? कशा कशातली वाढली ते पण मला माहिती, आणि कोणाकोणाची. आणि ही सत्य गोष्ट आहे की नाही? आतला पाठिंबा बाहेरचा पाठिंबा, ह्या वेदशास्त्राने आपल्याला पाठिंबा दिला. आतला का बाहेरचा? आतला म्हणजे सक्रिय. समजा उदाहरणार्थ दुसरं उदाहरण सांगतो. गावामध्ये सप्ताह, आता सप्ताह ठरला तर सप्ताह ठरताना हो माळकरी मंडळी, गाव ते जे भजनी मंडळी, त्यांनी सप्ताह ठरवला आणि हे सगळे जण उठले आणि गेले पुढाऱ्याकडे, म्हणजे गावच्या पाटलाकडे आणि सरपंचाकडे. हो म्हटले, पाटील सरपंच आम्ही उद्यापासून सप्ताह सुरू करतो. वा 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 वा, आमचा पाठिंबा आहे. एक काम करा, तुम्हाला वर्गणी पाटलाची 10,000 आणि सरपंचाची 10,000. पाठिंबा आहे की नाही? 10,000 दिले म्हणजे पाठिंबा आहे की नाही? पाठिंबा. फक्त एवढं काम करा, विना तुमचा तुम्ही घ्या, फोडा, काय करायचे ते करा, टाळ काय करायचे ते करा, पकवाजा आणा, काय करायचे ते. फक्त आम्हाला बोलू नका तिकडं, आमच्या संध्याकाळच्या पार्ट्या. पाठिंबा आहे की नाही? पाठिंबा आहे. पण याला कोणचा पाठिंबा म्हणायचं? बाहेरचा पाठिंबा. आले का? बाहेरचा पाठिंबा. अजून एक उदाहरण सांगू, अजून एक उदाहरण. जुन्या काळामध्ये ब्राह्मण आहेत ना, छानपैकी एकादशी सांगायला यायची. अण्णा तुम्ही बघितलंय का हे चित्र? तुम्ही बघितलं पहिलं चित्र? बघितलं? आपल्या दारादारात एकादशी सांगायला यायची ब्राह्मण. झोळी असायची, हो पंचांग असायचं. त्याने जे आहे ते कालाच्या ठाई. आज आणखीन अशा प्रकारे दशमीचा दिवस आहे. उद्या सकाळी 4 वाजता उदयाच्या वेळेला एकादशी प्रारंभ होत आहे आणि परवा दिवशी द्वादशी आहे. ती सूर्य उदयाला सोडावी, यथा सांग उपवास होतो हो, असं सांगितलं. लगेच बाई आली, धान्य टाकलं, निघून गेला. आहे की नाही? असं आहे की. आता
ब्राह्मणांनी एकादशी सांगायची गरज नाही. ब्राह्मणाला आपले लोक सांगतात, देवा उद्या एकादशी आहे बरं का याच्या घरात कॅलेंडर आलं ना. लोक लय हुशार झाल्या नाही की नाही, म्हणून ब्राह्मण सांगायची गरज नाही. पण जुन्या काळामध्ये एका घरी एक ब्राह्मण गेले आणि ब्राह्मण गेल्यानंतर ब्राह्मणाने ना एकादशी सांगितली. छान एकादशी सांगितली, अगदी अशी स्वरात सुंदर. आणि एकादशी सांगितली, बाईने वाढलं आणि निघून गेले. पण एकादशी ब्राह्मणांनी सांगितली त्यावेळेला बैल बांधत होता. शेतकरी माणूस बैल बांधत होता. बैल बांधण्याकडे लक्ष होतं त्याचं. बाई आतमध्ये स्वयंपाक करत होती. हो, त्यावेळेला काही मिक्सर नव्हतं, वाटायचं होतं. आणि मग ती पाट्यावर चटणी वाटत होती, मसाला वाटत होती. ते वाटताना लक्ष नाही राहिलं. आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर हो थोडंसं काम वगैरे केलं. 8-9च्या वेळेला आहे ना, दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. का गं म्हणे, काल देवाने एकादश कधी सांगितली? काल होती का, आज आहे का, उद्या आहे? ती म्हणे, अहो मी ते चटणी वाटत होते आणि चटणी वाटता वाटता माझ्या काही लक्षात आलं नाही, आज सांगितली का उद्या आहे? काय नाही. हो, तो म्हटलं माझं पण तसंच झालं बघ. मी आहे ना बैल बांधत होतो आणि त्यातली त्यात आपला हा खिलारी आहे ना, हो तो तिकडं वढीत होता. त्यामुळे त्या वडण्याच्या नादात माझंही काही ब्राह्मणाकडे लक्ष नव्हतं. ते म्हणले एवढं काय त्याच्यात, तात्या इथं तर राहतात. तात्या म्हणजे आपले तात्या नाही, ब्राह्मणाला तात्या म्हणायचे पूर्वी लोक. पलीकडच्या आळीला हो चर्चा वगैरे होती. तर 10 वाजले आणि 10 वाजता त्याला शंका निवृत्त न झाल्यामुळे, संशय निवृत्त न झाल्यामुळे तो उठला. बायकोनी सांगितल्याप्रमाणे तात्याच्या घरी, हो तात्याच्या घरी जसा गेला ना, हो तर तसं ते तात्या आहेत ना छानपैकी जेवायला बसलेले होते. चौरंगावर सुंदर पाट, छानपैकी डाव्या बाजूला कांदा कापून ठेवलेला होता, उजव्या बाजूला लसणाचा फ्राय केलेला होता, छानपैकी सुंदर वांग्याची अशी रस्तेल सुंदर भाजी केलेली होती, 2 ज्वारीच्या भाकरी, व बाहेर ठेवलेली 1 चपाती. अतिशय छान अशा प्रकारचं वाढलेलं चौरंगावर देव ताटावर असे पाटावर बसलेले आहेत. हो, आणि आपोषण असं घेणार तेवढ्यात त्यांनी गेला, बघितलं तसा तो परत निघाल्यानंतर तात्याने विचारलं, का हो रामभाऊ, काय धोरण, काय नाही. आलो होतो एकादशी कधी आहे हे विचारायला, पण आज एकादशी नाही हे मला पक्क पटलं. अहो रामभाऊ इकडे या, एकादशी आजच आहे. देवा एकादशी आज आहे तर हे काय धोरण आहे? ते म्हटले 2-2 कामं आम्हीच करायची का? सांगायचं पण आणि करायचं पण आम्हीच. सांगायचं आम्ही, करायचं हरिपाठ म्हणा म्हणून आम्ही सांगायचं. आम्ही बेस्ट आतमध्ये कुठेतरी बसायचं छान बरं का, हरिपाठाला यायचं. हो, 2 कामं कुठे करायचे असतात का? हो म्हटले, मग कधी? आजच एकादशी आहे. आता देवाचा पाठिंबा आहे की नाही एकादशीला? देवाने केली का? न करता पाठिंबा देता येतो. लोकांच्या डोक्यात हेच आलं, प्रमाण संशय निर्माण झाला. वेदशास्त्र हे स्वतः हरी गातात की नाही, की आपल्यालाच म्हणतात हरिगा हरिगा हरिगा. म्हणून ज्ञानोबारांच्या डोक्यात आलं, लोकांच्या अंतःकरणामध्ये ही प्रमाण संशय आला. आणि प्रमाण संशय निवृत्त झाला नाही तर प्रमेय संशय होईल, आणि प्रमेय संशय निवृत्त झाला नाही ना तर हे लोक विपरीत भावनेत जाते. आणि विपरीत भावनेत गेले ना की नरकापर्यंतचा रस्ता शुद्ध स्वच्छ अशा प्रकारे यांचा होऊन जाईल. याकरता यांना नरकाला जाऊ द्यायचं नाही. याकरता वेद शास्त्र पुराण यांचा ना आतला पाठिंबा आहे. आणि हे स्वतः हरी गातात, कसं गातात हे सांगण्याकरता श्री संत ज्ञानोबारांनी दुसरा अभंग लिहिला. चहुवेदी जान साई शास्त्री कारण, 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 चहुवेदी जान
पुराणे हर्षी गाती हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखी म्हणा हरी मुखी म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा प्रमाण संशय निवृत्त झाला नाही तर हे लोक वायला जातील. याकरता महाराज संशय निवृत्त करण्याकरता प्रमाण संशयाच्या नाशाकरता निवृत्त्यर्थ श्री संत ज्ञानोबा सांगतात. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 ही पुराणी हरिशी गाती. पहा, तिन्ही वाक्य एकत्र करायची. कसे? चहुवेदी, 6 शास्त्री, 18 पुराणे पुढे लावायचं. हरिशी गाती, संशय निवृत्त झाला. ओ वेद शास्त्र आणि पुराण हरीला गातात. आता कसं गातात हे सांगण्याकरता ज्ञानोबांनी काही शब्दांचा प्रयोग केला. काय केलं? काही शब्दांचा प्रयोग. मी तुम्हाला जरा ठोकळ शब्दामध्ये सांगतो. वेदाने हरी गायला, शास्त्राने हरी गायला आणि पुराणाने हे हरी गायला आणि आपल्याला पाठिंबा पण त्यांनी दिला. आणि तो आतला पाठिंबा आहे, बाहेरचा पाठिंबा नाही. म्हणून प्रमाण संशय निवृत्त्यर्थ लिहिलेलं हे जे आहे, कसं गातात, कसं गातात तर नीट ऐका. वेद निर्गुण निराकार परमात्मा गातात, शास्त्र सगुण निराकार परमात्मा गातात आणि पुराण सगुण साकार परमात्मा गातात. पुराण कसं गातात? म्हणून तुम्ही पहा, श्रीमद भागवत कथा माणसाला भाव असा आवेश निर्माण करतात. माणसाच्या डोळ्यातून पाणी येतं. परमात्मा कृष्णाची कथा, वृंदावनातून परमात्म्याला न्यायला अक्रूर आला आणि त्या अक्रूराने रथामध्ये परमात्म्याला बसवलं. संपूर्ण गोपिका त्या रथाच्या पुढे आडव्या पडल्या, रडायला लागल्या. इतकं रडायला लागले की त्यांच्या आसवाच्या पाण्याने रस्त्याला अशी एक धार लागली पाणी. इतकं रडू लागले. नयनेच्या उदकाने भिजली धरणे या नंदाच्या अंगणी मिळाल्या गौरणे या नंदाच्या अंगणी मिळाल्या गौरणी. अक्रूर घेऊन निघाला आणि त्या सगळ्याच्या सगळ्या गोपी म्हणतात, हे अक्रूरा नाम तुझी तैशी न करणी. अक्रूर, क्रूर करणी आणि तुझं नाव मात्र अक्रूर आहे. हो, क्रूर करणी आणि नाव माझं तुझं. हो, क्रूर करणीच्या माणसाचं नाव अक्रूर. काय गंमत आहे. गोपींनी अर्थ काढला, नाम तुझी तैशी न करणी. हो, आणि मग परमात्मा त्या गोपीला काहीही न बोलता आपल्या अंतःकरणामध्ये रुदन करता करता अक्रूरला सांगतात, अक्रूरा विवेकी हाती रथ. माणसाच्या डोळ्यातून आसू येतात, भाव विवश होतो मनुष्य. आणि मग किंवा दुसरी कथा, उद्धवाला परमात्मा पाठवतात कुठे? मथुरेवरून गोकुळामध्ये. आणि ती यशोदा मैया भाव विवश होऊन सांगते, उद्धवाच्या दंडाला पकडते, उद्धवा बघ, हे बघ, इथं कृष्ण बघायचा, इथं मी त्याला बांधलं होतं, इथून ते उखळ उचललं, ओढलं, विमल अर्जुन इथं उचलले बघ. अशा अनंत कथा सांगू लागली. आणि ते बघताना आश्चर्यचकित झाला. उद्धव ज्ञानी मनुष्य, पण प्रेम बघून यशोदा मातेचं कृष्णावरच डोळ्यातून आसू येऊ लागले उद्धवाच्या. अर्थात सगुण चरित्र संपूर्ण या पुराणांनी गायलं. परिणाम मनुष्य सात्विक होतो आणि भक्तीला लागतो. म्हणून पुराणांनी सगुण साकार परमात्मा गायला. कसा गायला? सगुण साकार परमात्मा. हो, शंकराची कथा काय? शिवकथा, शिवपुराण, शिव महापुराण. एक लोटा जल समस्या का हाल.
महादेव बेजार झाला पाणी मागून पाणी. कधी कधी लांब जाऊन बसून कुठेतरी अजून ते म्हणे पहिलाच बरा होतो लांब. ह्या बायानी बेजार केले मग. त्यांनी एक चांगलं केलं पण निर्माल्य सेवन करायला सांगतात हे जरा वाईटच केलं त्यांनी. विठाला याचा अर्थ सगुण साकार परमात्मा पुराणांनी निघाला. किती पुराणांनी? नुसते 18 पुराणांनी नाही. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिवंश पुराण हरिनाम हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिविना सौजन्य नेणे काय हरिविना सौजन्य नेणे काही हरिविना सौजन्य नेणे काही. 18 पुराणात नसलेलं शिवपुराण, 18 पुराणात नसलेलं हरिवंश पुराण, असे अनंत पुराण आहेत उपपुराण म्हणून. त्या सगळ्या पुराणांनी परमात्मा गायला. पण कसा गायला? तर सगुण साकार परमात्मा, त्याचं चरित्र, त्याचे लीला. हो, अशा एक एक अघटित लीला आहेत. भक्तावर अनुग्रह कसा होतो, कसा प्रगट होतो. अहो त्या हत्तीनं फूल घेतलं हातामध्ये, सोंडेमध्ये, हातामध्येच म्हटलं सोंडेमध्ये, आणि वर फेकलं. असेल जो कोणी ब्रह्मांडाचा हा केसर शिवडी, आणि हा काय लक्ष्मी, ती काय गजरा. माणसाला श्रद्धा निर्माण होती, भावना. हो, अशी श्रद्धा होती की आपण जर खरंच देवाला हाक मारली ना तर देव येईल. म्हणून सगुण देवाच्या पूजेमध्ये मनुष्य लागतो. म्हणून पुराणांनी सगुण साकार परमात्मा गायला. शास्त्रांनी सगुण निराकार परमात्मा. या संपूर्ण जगाचा अभिन्न निमित्त उपादान कारण कोण आहे? सगुण निराकार माया विशिष्ट चैतन्य. असा कोणी गायला? तर शास्त्राने गायला. आणि निर्गुण निराकार परमात्मा सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म तत्वम अशी वगैरे या स्वरूपाने वेदाने म्हणजे निराकार परमात्मा गायला. म्हणून वेद, शास्त्र आणि पुराण. आत्ताशी चांगला लागला स्पीकर. आता इथून पुढे 2 तास व्हायला पाहिजे. विठाला अर्थात अशा प्रकाराने वेदानी, शास्त्रानी, पुराणानी ही हरी गायला. म्हणून तुम्ही ये ना हरिमुखे म्हणा, हरिमुखे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. फलासह वर्तमान सांगितलं. फलाचं चिंतन जर केलं ना तर निव्वळ एक कीर्तन फलचिंतना करता हरिपाठाच्या द्यावं लागतं. हरिपाठातच पण जातील लया शिक्षण मात्रे तृणाग्नी मेळे शेवटपर्यंत. कुठल्या? एकतत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी, हे फल झालं. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सद्गत. पुढं काय? नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वायानिक पंथा ज्ञानदेवा प्रमाण मौन मौन जपमाळा अंतरी धरोनी श्रीहरी. अर्थात शेवटपर्यंत नुसत्या फलाचा विचार करायचा झाला तर संपूर्ण हरिपाठाच्या फलाचा विचार करता 1-2 कीर्तनाची गरज आहे. आणि महाराजांनी सहज सांगितलं, पुण्याची गणना कोण करी. हे पुण्य गणना कोण करी, हे 2 प्रकारचं पुण्य. एक सगुण साकार परमात्म्याच्या नामाचं निर्माण होणारं पुण्य, पुण्याची गणना कोण करी. आणि दुसरं अहम ब्रह्मास्मी त्याकार रूपतेना जे जपलं जातं का नाही हरिबुद्धी जग. महाराजांनी पहिल्या अभंगामध्ये समाजात निर्माण झालेली प्रमाण संशयाचा नाश निवृत्ती व्हावी म्हणून दुसरा अभंग लिहिला. आणि या दुसऱ्या अभंगामध्ये महावाक्य अत्यंत उत्तम प्रतिपादन करून वेदाने कसा गायला, शास्त्राने कसा गायला आणि पुराणाने कसा गायला याच अभंगामध्ये अतिशय सुंदर चिंतन केलेले आहे. म्हणून महाराज हो प्रमाण संशयाच्या नाशाकरता हा अभंग लिहितात. गोष्ट पक्की ध्यानात ठेवायची. प्रमाण संशय निवृत्त झाला नाही ना. हो वेद हो बामणाचं काम आहे. भडव्या तुला वेद काय माहिती? महाराज स्वतः बोलतात वेदाचा तो अर्थ
गाथा वेद आहे ना एक प्रकारचा. बोल ना तू, बघ ना, तुला वेद संस्कृत कळण्याची पात्रता नाही, कळणारच नाही. अवघड गोष्ट आहे, आम्हाला कळत नाही, तुला कुठून कळायचे. हो, शास्त्र शास्त्र काय, शास्त्र शास्त्र काय, हो ते रज्जू रज्जू काय, रज्जू शुक्ती काय, शुक्ती रजत आणि रज्जू सर्प आणि स्थाणुपुरुष काय, ते तेच तेच. अरे स्थाणुपुरुष ही गोष्ट आहे, वेदांत नाही तो. शुक्ती रजत ही गोष्ट आहे. तुला गोष्टी म्हणजे वेदांत वाटायला लागला, इतक्या जड बुद्धीचा कसा तू? हा, गोष्टीलाच वेदांत म्हणतो. अरे वेदांतातल्या त्या एक गोष्टी आहेत निवडून काढलेल्या, इतके बेबुद्ध माणसं आहेत हल्ली. बरं, याचा अर्थ असा आहे की वेदशास्त्र नाव ठेवणं निराळं, प्रमाण संशय निवृत्त होणं लय गरजेचं आहे. आणि आत्ता सध्या अर्ध जग अर्धा भारत प्रमाण संशयाने ग्रथित झाले, सध्या ग्रथित झालेला आहे प्रचंड. हो, बौद्ध कळत नाहीत, पण आम्ही बौद्ध आहेत असं म्हणतात लोक. बौद्ध कळत नाही. गौतम बुद्ध कळतात? ह्या भडव्यांच्या कळण्याच्या लायकीचे आहेत. यांची लायकी आहे का ते कळण्या एवढी? आणि बौद्ध कोण होते? क्षत्रिय होते. कोण होते? क्षत्रिय होते. क्षत्रिय हे ध्यानात ठेवा. बौद्ध कोण होते? काय सिद्धांत सांगितला? अलौकिक सिद्धांत सांगितला, जगताचं मिथ्यात्व सांगितलं. सर्वम शून्यम शून्यम, ताकद नाही, साधी गोष्ट नाहीये इथपर्यंत पोहोचणं. जग असत्य स्वरूपाचं आहे, जग नाही, जग मिथ्या आहे, इथपर्यंत पोहोचायचं सामान्य गोष्ट नाही. बौद्ध कळणं सोपं आहे का? आम्ही बौद्ध म्हणून घ्यायला का? आणि आता तर तो रावण आहे ना, रावण, चंद्रशेखर रावण आहे मुसलमान, आणि तो काय म्हणतो? तो काय म्हणतो? मी बौद्ध आहे. आहे कोण? त्याची आई मुसलमान आणि बाप कोण आहे? अशी पैदास. आणि हे काय म्हणतंय? जे बुद्धाला बदनाम करण्याचा कार्यक्रम चाललाय. कोणाला? बौद्धाला बदनाम. बौद्ध कळणं सोपं नाही, अत्यंत अवघड आहे. गौतम बुद्ध म्हणजे महात्मा आहे. हो, महात्मा गौतम बुद्ध शब्दाचा प्रयोग कर. महात्मा गांधी सारखा नाही बरं का तो प्रयोग. गांधीला जसा महात्मा केलाय ना तसा नाहीये, तसा नाहीये. हो, हा खास महात्मा होता. कोण? गौतम बुद्ध. बुद्ध कळणं सोपं नाही, अत्यंत अवघड आहे. म्हणून या देशाला एक परीना ओळख देणारा माणूस, ओळख देणारा साधू म्हणजे बौद्ध आहे. असामान्य व्यक्तित्व आहे, तुम्हाला कळण्याच्या पलीकडचं आहे. आम्ही बौद्ध आहे म्हणून दिशाभूल करू नका. त्रिपिटक नावाचा ग्रंथ आहे का आपल्या? उपलब्ध करा ना. आहे माझा मित्र एक बौद्ध भिक्खू, आपण त्याच्याकडून घेऊ. भिवंडीला राहा. माझं प्रवचन ऐकायला होतं, मी त्या दिवशी बौद्धच सांगितलं. 4 सिद्धांत सांगून टाकले आपले विचारसागरातले, सर्व क्षणिक सांगतो. ही साधी गोष्ट आहे का? सत्य काय हे सांगितलंच नाही का? सत्यापर्यंत ते पोहोचले नाही, सांगितलं नाही त्यांनी. असत्य जगत आहे हे सांगितलं ना, तेवढाच सिद्धांत लय मजबूत. हो, मला पण माहिती नव्हतं. म्हटलं तुझा हा विषयच नाहीये, तुला काय कळते? बौद्ध आम्हाला कळतो, बौद्ध आमचा विषय, आम्ही जाणतो. महात्मा बुद्ध, गोष्ट सांगितली जाते. गाय आली, बौद्धांनी बघितली, गाय गेली. खाटीक विचारतो, महाराज गाय बघितली. उत्तर काय देतात? ज्यांनी बघितली तो बोलत नाही, आणि जो बोलतो त्यांनी बघितली नाही. उत्तर काय दिलं? त्याला अनिर्वचनीय उत्तर म्हणतात. जो महात्मा आत्मस्थितीला प्राप्त झालेला असतो ना, जो महात्मा ब्रह्मस्थितीला प्राप्त झालेला असतो ना, तोच महात्मा असं अनाकलनीय बोलत. म्हणून बौद्ध ब्रह्मज्ञानी होते, फक्त शिष्यापर्यंत ब्रह्मज्ञान पोहोचलं नाही. काय टप्प्याटप्प्याने सांगितलं जातं. अर्जुन विषादी योग पहिला अध्याय सांगितला, पहिला अध्याय सांगितला आणि मी मेलो समजा. तुम्ही काय म्हणता? याचं मत पहिला अध्यायच आहे म्हणजे अर्जुनाचं रडणं एवढंच मत आहे का माझं? अरे दुसरा अध्याय ना सांख्य योग पुढं सांगायचा राहिला, त्याच्या पुढे 3रा अध्याय कर्म, 4था अध्याय ज्ञानाची परंपरा ज्ञान, 5वा अध्याय उत्तम पद्धतीचं ज्ञान कसं असतं, ज्ञानी पुरुष कसा असतो, 6वा अध्याय योग सांगायचं राहिलं अगोदर. म्हणून बौद्ध गेले म्हणून राहिलं, अन्यथा महात्मा प्रबुद्ध, महात्मा संपूर्ण ब्रह्मज्ञानी
असा असलेला बौद्ध आहेत. म्हणून बौद्ध सामान्य नाहीत. ज्ञानोबारांनी त्यांचं चिंतन केलं. एके हाती दंतू तो स्वभावता बौद्ध मत संकेतू वार्तिकारांनी संकेत केला असं ज्ञानोबा सांगतात. म्हणजे बौद्ध सामान्य व्यक्ती आहे का? तुम्हाला समजते असं वाटतं? तुम्हाला दिशाभूल करू नका लोकांची. दिशाभूल करण्या एवढे तुम्ही दिशाभूल करता हे सुद्धा तुम्हाला अक्कल नाही बेट्या हो, हे सुद्धा कळत नाही. म्हणून हे शास्त्र पुराण वेद हे अतिशय महत्वपूर्ण आहेत. मनुष्याकरता निर्माण झालेलं हे संविधान आहे आणि हेच पक्क संविधान आहे. हे जे दुसरं संविधान आहे ना, हे व्यवहाराकरता लागू केलेले. बरं, त्यातली त्यात संविधान हिंदू समाजाला, मुसलमानाला नाही का? मुसलमान काय कुठून जन्माला आला? काय गंमत आहे हो. ते बेनवाट निवडून आलं याच्यात आंध्रातच ना, कुठं आलं निवडून? थलपती तामिळनाडूत. आणि फालतू ते टोपी घालून वाकायला लागलं तिथं. मागून ठोसा दिला पाहिजे. निवडून आलं हिंदू समाजाकडून आणि नाच वाकायला कुठं गेलं? किती विकृती आहे ही. याच्या एवढी विकृती काय असू शकते? ही विकृती किती प्रचंड प्रमाणात. का? त्याचं कारण आहे प्रमाण संशय. कसं संशय? प्रमाण संशय. हो, ती अंधारेबाई आहे ना, अंधारेबाई, मी तिचा एक व्हिडिओ बघितला का? हो, ती अल्ला लिहिला अल्ला म्हणताना भलती आयटीत म्हणती जसं की हिची आई आहे ना, हो, मुसलमानापासूनच पैदा झालेली. अगदी आयटीत म्हणजे जसं काय ही मंत्र म्हणायला लागले, आता समोरचे मरणार इतक्या ह्याच्यामध्ये गंमत आहे. का? त्याचं कारण प्रमाण संशय. वेद शास्त्र पुराणावर संशय संबंध श्रद्धा नाही, संशय आहे. म्हणून हे या पुराणाच्या ह्याच्या पाठीमागे लागले. का लागले? त्याचं कारण आहे प्रमाण संशयाने माणूस बर्बाद होतो. प्रमाण संशय अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे. हो, ज्याला परमार्थ करतो त्याच्या अंतःकरणात प्रमाण संशय राहिला ना, तर तो मनुष्य नरकाला जातो. तर हे लोक न जाणतात. मनुस्मृती पाहिली कोणी? त्यांनी बघितली का? शरद पवारांनी बघितली असेल असं वाटतंय का तुम्हाला? टाइम कुठे त्यांना? एवढ्या कुटाण्यातून टाइम आहे का? देश पेटवायचा का मनुस्मृती बघायची? कधी बघणार? देश पेटवता बघणार कधी माणूस? त्या माणसाच्या पाठीमागे किती आहे हो. कोणत्या नातवाला कुठं उभं करायचं, कोणाला कुठं पाणी पाजायचं, कोणाला कुठं खंडित करायचं, एवढे सगळे हो, एवढं काम त्यांच्या पाठीमागे. इतक्या कामातून मनुस्मृती वाचली असेल ना? का? अण्णा म्हणतात म्हणून न मनुस्मृती, ते म्हणतात म्हणून, ते म्हणतात. प्रमाण संशयाने ग्रथित लोक झालेले आणि हिंदू समाज बर्बाद व्हायला लागले. का? प्रमाण संशय. आणि प्रमाण संशयाचा परिणाम हिंदू समाज बर्बाद होणार. म्हणून तो होऊ नये याकरता वेद शास्त्र आणि पुराण अत्यंत जरुरीचे आहेत. आणि ज्ञानोबाराय अत्यंत समतावादी. ज्ञानोबारांनी चोखोबारायला संत केलं, ज्ञानोबारांनी नामदेवरायला संत केलं, ज्ञानोबारायांनी हो याच्यावर संपूर्ण संत निळोबारायला संत केलं ज्ञानोबारायांनी तुकोबाराच्या द्वारा. तर कसं? तुकोबाराच्या द्वारा या सगळ्यांना संत, असे समतावादी असणारे संत. सर्व धर्म समभाव नाही, सर्व जाती समभाव नाही, साम्यवादाची स्थापना करणारे ज्ञानोबाराय. त्यांनी वेद शास्त्र आणि पुराण संशयात राहू नका, जीवन बर्बाद होईल याकरता श्री संत ज्ञानोबाराय आपल्याला सूचना देतात. काय बोला ना? संवेद जाण साहे शास्त्र कारण संवेद जाण साहे शास्त्र कारण अठराही पुराण हरस गाते अठराही पुराण हरस
शास्त्री कारण 18 ही पुराणे हरीशी गाती. म्हणून सगळ्यांनी काय म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तुम्ही जर हरिमुखाने मुखाने हरिहरी म्हटलात ना तर तुमच्या पुण्याला पारावार राहणार नाही आणि तुम्ही ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होणार, वाया जाणार नाहीत. नरदेह निधान लाधले उत्तम सार उत्तम कथी, देवती होईल म्हणती ते होती तरी का चित्ती. हो, म्हणून प्रमाण संशय निवृत्त होणं नितांत गरजेचं आहे. आणि प्रमाण संशय निवृत्त झाला नाही तर मनुष्य नरकाला जाऊ शकतो. ही जाणीव ठेवून श्री संत ज्ञानोबारांनी हो प्रमाणाच्या संबंधामध्ये संशय राहू नये म्हणून तर हो चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 ही पुराणे हरीशी गाती. त्यातलं तात्पर्य वेद अनंत बोली. आता वेदाच्या बाबतीत कितीतरी ज्ञानोबारा बोलतात वेदाची या निरोपा आणन. शहाणपणा करू नकोस. तोंड फाटलं तरी शहाणपणा चाललंय. तोंड फाटलं अजून काय फाटायचे राहिले तरी शहाणपणा चाललाय वेदाच्या विरोधात. हो, वेदाच्या विरोधामध्ये गाडे कोणाचं बंड, चार वाकत. आणि ते सगळं मोडून काढण्याकरता संत अभिव्यक्त होत असतात. चहुवेदी वेदाने हो अनंत प्रकारच्या संशयाचा नाश केला. म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रमाण संशय राहता कामा नये याकरता तत्पर होऊन समर्पण बुद्धीना हो तुम्हाला जर त्याला नाव ठेवायचं ना तर त्याची संगती करा. काय करा अण्णा, तुम्हाला मला नाव ठेवायचं ना, माझ्या बरोबर राहा ना 10 दिवस. आणि मी किती वाईट वागतोय याचं परिशीलन करा, रेकॉर्डिंग करा आणि रेकॉर्डिंग करून फोटो काढून मग तुम्ही मला विरुद्ध वागा. माझ्यातलं चांगलं बघण्याची शक्ती पण ठेवा आणि वाईट बघण्याची तुम्ही जवळ. तुम्हाला वेदाला नाव ठेवायचंय ना, वेद वाचा पहिल्यांदा, वेद बघा, वेदाचं तात्पर्य बघा, संबंध बघा. शास्त्राला नाव ठेवायचं ना, शास्त्र वाचा पहिल्यांदा. हे की नाही. ब्रह्मचारी माणूस नालायक असतो. असं विधान कसं करणार तुम्ही संगतीत राहिल्याशिवाय. हा राहा बरं आमच्या शास्त्रीच्या संगतीमध्ये आणि मना बरं तुमची ताकद आहे का. हा बाबा भोंदू म्हणू शकता का तुम्ही. हा ही गोष्ट पक्की लक्षात. तुम्ही आमच्या संगतीत या, वेदाच्या संगतीत या, शास्त्राच्या संगतीत या, पुराणाच्या संगतीत या आणि मग तुम्ही वाईट किंवा चांगलं म्हणा. तुम्हाला वाईट किंवा चांगलं म्हणायचं आहे ना, तुम्ही अध्ययन करा त्याचं अध्ययन. आणि अध्ययन केलं ना तुमच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय राहणार नाही. आम्हाला माहिती का, समृद्ध वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे आणि संत वाङ्मयापर्यंत अत्यंत समृद्ध आहे. हो, ते काय गांडुळे का कोणते गलांडे, कोण लवांडे लवांडे, लवांडे गलांडेच म्हणतो मी, लवांडे. आता बिचारा काय शिकलेला आहे का नाही शिकलेला काही माहिती नाही. तुमच्या परिचयाचा असेल अण्णा आहे का. अहो त्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहेत म्हटल्यावर असायलाच पाहिजे परिचयात. का उगा आम्हाला सांगता नाही म्हणून. गंमत आहे की नाही बाब. त्यांनी काय वेद वाचला का, शास्त्र वाचलं का, उपनिषद वाचलेत का. अरे तात्पर्य काय आहे वेदाचं, शास्त्राचं, पुराणाचं तात हे तुम्ही जाणून घ्या. का आपल्या अंतःकरणात कुठल्याही व्यक्तीला नाव ठेवण्याच्या अगोदर संगती करा बरं का. संगती करा. मी आहे ना शरद पवारांचे थोरले, मला वाटतं आप्पासाहेब पवार शैक्षणिक क्षेत्रामध्ये होते. सिद्धेश्वर मंदिरामध्ये उत्सव व्हायचा शिवरात्रीचा, त्याच्यात माझं कीर्तन. मी नेमकाच BAच्या 2ऱ्या वर्षाला होतो आणि त्यांनी कीर्तन ते तिथं सगळं बघायचं. ते एवढे श्रद्धावान नव्हते पण कर्तव्य म्हणून सगळं करायचं बरं का. चांगला माणूस शैक्षणिक क्षेत्र. माझी भेट झाली, मी त्यावेळेला तरुण होतो. मला वाटतं 29-28 वर्षाचा होतो मी. खांदीवर पिशवी टाकून गेलेलो होतो STने. हो, ते परकाळे आहेत ना, परकाळ्याचा ना आमचा संबंध. त्याच्यामुळं मग मला म्हटलं तुझं शिक्षण काय झालं. म्हटलं मी BAच्या 2ऱ्या वर्षाला. तू म्हणे सगळं सोड आणि ये तुला शाळेवर नोकरी लागतो. कारण असे सात्विक आम्ही नाही मानत देवधर्माला फारसं, पण लोक देवधर्माला मानणारे झाले पाहिजेत. त्या घरात माणसं चांगले होते. हो, मी प्रत्यक्षात बघितलेले आहेत, बोललेत माझ्याबरोबर हे लोक बरं. हो,
हे आत्ताच का बिघडले कोणाला माहिती. त्याचं कारण नैराश्याच्या पोटी सुद्धा मनुष्य बिघडू शकतो असं होतं. आता मला जर कीर्तन नाही भेटले ना तुम्ही महादेवांना काय पांडुरंग शास्त्रीचेच फक्त भोगते येतं. निवृत्ती म्हणजे काय आमक्याचाच आहे. हो बंडेवाड पोर काय हो तिकडले असं काहीतरी म्हणणार मी असं म्हणणार. नैराश्याच्या पोटी नको. मग समता बुद्धी निर्माण झाली पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे. होतो कशाने? वेदशास्त्राच्या अध्ययनाने, वेदशास्त्राच्या ज्ञानाने, म्हणजे प्रमाण संशयाच्या नंतर मनुष्य समृद्ध होतो. आणि असे समृद्ध व्हावेत माणसं अशा प्रकारची अपेक्षा जी संत ज्ञानोबरांची. म्हणून ज्ञानोबरांनी चहुवेदी जाण काही शास्त्री कारण 18 पुराणे हरीची गाती. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा विठोबा रखुमाई. 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 विठोबा विठोबा जय जय विठोबा रखुमाई. रखुमाई. विठोबा जय जय रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा विठोबा रखुमाई. रखुमाई. विठोबा जय रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. कुंडली कवरदारी विठ्ठल श्रीराम. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा जय रखुमाई. विठोबा विठोबा रखुमाई. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. प्रमाण संशय, प्रमेय संशय, विपरीत भावना यांनी बुद्धी घाण होती. घाण पाप. त्याच्याकरता हरिनामाचिंतन बुद्धी घाण होती. ती बुद्धी स्वच्छ झाली पाहिजे. म्हणून धी शुद्धीकरण केलं. बुद्धी शुद्ध झाली पाहिजे आणि शुद्ध झालेली बुद्धी परमात्म्यापर्यंत जात असते. हा उपक्रम परमात्मा स्वरूपापर्यंत जाण्याकरता बुद्धी शुद्ध व्हावी लागते बरं. म्हणून त्या आमच्या विचारसागराच्या मंगलामध्ये म्हटलंय बुद्धी जाणे आणि न जाणे. शुद्ध बुद्धी जाणे, अशुद्ध बुद्धी उपाधी करून जाणे, निरुपाधिकाला न जाणे वगैरे वगैरे काय असेल ते असेल चिंतन. पण बुद्धी शुद्ध होणं. म्हणून बुद्धी शुद्ध आत्तापासून झाली पाहिजे. म्हणून हे पोर आहेत ना अतिशय महत्त्वपूर्ण पोर. आपल्यात काही बदल होत नाही. लाकूड आहे ना लाकूड ओलं आहे ओलं तोपर्यंत त्याला बाग देता येत आहे की नाही. वाळल्यानंतर मोडतं पण वाकत नाही. तसे आपण कसे येत आता मोडू पण आपल्यात बदल हो ना. आपण सोडणार आहे का चायला म्हणायचं. लोक सहज बोलतात त्या मायला त्या कीर्तन करायच्या लयच भारी कीर्तन केलं म्हणजे चांगलं कीर्तन केलं सांगायला एक शिवी दे. बदलणार आहेत का आपण मायला म्हणायचं. पण हे पोरं शिवी द्यायचं बंद आजपासून झालं. बुद्धी शुद्ध होत झाली आणि बुद्धी शुद्ध होणं अत्यंत महत्वाचं आहे. संपूर्ण परमार्थ शुद्ध बुद्धीवर अवलंबून. कशावर अवलंबून आहे? बुद्धी शुद्ध. आपली बुद्धी घाण झाली हो
परस्त्री बघितली लगेच पाप प्रवृत्ती, परधन बघितलं लगेच महाराज सांगतात तुम्हाला जर शुद्ध व्हायचंय ना याचा धरी विटाळ, परद्रव्य परनारी. हल्ली लोकांची जास्त नजर कशावर आहे? परस्त्रीवर आणि परद्रव्यावर. इथलं एक अर्धा एकर आहे, म्हातारा म्हातारीच आहेत, वारस नाही कोणी. काही जण तर म्हणतात नरड दाबून मारून टाकून ते नावावर करून घे, इतके झाले. परद्रव्य हे गोष्ट बुद्धी, अशुद्ध बुद्धीचा परिणाम आहे. हो, कितीही जमा केलं ना तरी सुद्धा. म्हणून बुद्धी शुद्ध होणं नितांत गरजेचं आहे. आणि त्याला काय कारण आहे? त्याला फक्त संस्कार शिबिर कारण आहेत. म्हणून मुळातलं बुद्धी शुद्ध होण्याचा कार्यक्रम इथं सुरू होतो. म्हणून आता कैवल्य इथंच राहणार. हा, इथं नाही राहणार. कुठं काय करायचं? आळंदीला झोपायचं. मग तुझ्या बापाला पण इथं ठेवतो, तुला पण इथं ठेवतो. नाही म्हणतो तुला शिकायचं नाही? कीर्तन प्रवचन भजन शिकायचं नाही? शिकायचं ना. मग इथं का तिथं? इथं शिकायचं. तेव्हा असा कडक मास्तर तुला भेटणार नाही कुठं. नाही पण एवढ्या ताकदीत मी लई कठीण परिस्थितीत राहिलेलो माणूस. अरे लग्न झालं तरी सुद्धा भलता जाचामध्ये सासरवासात राहिलेलो. त्याला विचार नाही, त्यांनी काय बघितलंय तो भलता जाचा. कीर्तनाला जाऊ नको, संगीत भजनाला जाऊ नको, पाठच घे. 3 पाठ अजिबात थांबायचं नाही. लई सासरवास काढला मी भलता. माणूस ज्या वेळेला असं वागतो ना त्याच वेळेला काहीतरी होतो, त्याला काहीतरी कळतं, त्याच्या बुद्धीमध्ये फरक होतो. नाहीतर नाही होत. अत्यंत अवघड आहे. याच्याकरता मनुष्याने समर्पण बुद्धीना एका जिवंत महापुरुषाला समर्पण केलं पाहिजे. आणि केलं की मग बुद्धीमध्ये शुद्धता होत जाते, दोष निवृत्त होतात. आणि दोष निवृत्त होता होता वेदशास्त्रापर्यंत दोष निवृत्त झाले की मनुष्य ब्रह्मस्वरूपापर्यंत जाऊन पोहोचतो. ही विशेषता या दोषाच्या निवृत्तीची आहे. म्हणून आपल्या बुद्धीची शुद्धता करण्याकरता हे उत्तम साधन आहे. लहान आहेत त्यांना आज काही कळत नाही, पण उद्या हेच बळजबरीनं दिलं ना की तेच उद्या काय होतं. औषध कोणालाच घेऊ वाटत नसतं. घेऊ वाटतं? नाही. कॉफी पिऊ वाटते का तुम्हाला? प्रमोद महाराज पिऊ वाटते का? बस चहा कसा पिऊ वाटतो? तो चांगला का वाईट आहे? चहा मजेने पितात तर तो वाईट आहे. पित्तजनक आहे, त्याने पचनक्रिया कमी होते, पण तो चांगला वाटतो ना. औषधी असलेली कॉफी कडू आहे. तूच पे मग तुझ्या. याचा अर्थ मनुष्याला तकलीफ देऊन शुद्ध बुद्धी केली पाहिजे. आणि ती बुद्धी शुद्ध करण्याकरता संस्कार शिबिर उत्तम पद्धतीनं आपलं सुरू आहे. याला माझा आशीर्वाद नाही म्हणता येणार, आशीर्वाद देणे एवढा मोठा नाही, पण तुमच्या याला उपकृत व्हावं म्हणून मी आलो. कीर्तन सेवा केली. झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित करू आणि या ठिकाणी सेवेला विराम देऊ. जरा जास्त वेळ झाला, मला वाटतं उशिरा सुरू झाला. लवकर उशिरा सुरू झालं होतं म्हणून उशिरा सुटलं. त्याकरता क्षमा मागतो आणि या ठिकाणी सेवेला विराम देतो. जय विठ्ठल.